नमस्कार मंडळी, मी संजय बबनराव हरिमकर, श्री बलखंडेश्वर कृषी सेवा केंद्र कवठा यांचे प्रोप्रायटर. आज आपण आलेलो आहोत संदीप धोंडजी पोपळगट यांच्या शेतामध्ये. तर संदीप भाऊ पोपळगट यांनी अवघ्या एकरभर क्षेत्रामध्ये सेलम या जातीच्या हळदीच्या बियाण्याची लागवड केली होती. तर त्यांनी आपल्याजवळील सर्व म्हणजे पूर्व मशागतीपासून तर काढणीपर्यंत आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हळदीचं नियोजन केलेलं आहे. तरी संदीप भाऊ पोपळगट यांच्या तोंडून आपण त्यांच्या हळदीविषयी जाणून घेऊ व उत्पादनाविषयी जाणून घेऊ. संदीप भाऊ, आपण जी हळद लावली ती किती क्षेत्रामध्ये आहे? 1 एकरमध्ये आहे. त्याच्या आधी आम्ही हळदीचं उत्पन्न घेतलं, पण जसं औषधी हे जे पूर्ण जे औषधी संजूच्या आमच्या जसं संजू बबनराव हरिमकर यांचं कृषी सेवा केंद्र आहे म्हणजे माझ्या मामाचं, तर यांच्या मार्फत जे आपण पूर्ण औषधी घेतलेली आहे, तर ती औषधी आपण याच्या आधी न घेता आपल्याला याच्या अर्ध पण उत्पन्न नव्हतं होत. तर यंदा आपण पूर्ण जे टोटल संजूच्याच मार्फत जे औषधी आपण दिली आणि टाकली, तर त्याच्या मार्फत यंदा आपल्याला 1 एकरात 8 टाल्या कांडी आणि 3 टाल्या गट्टू एवढं उत्पन्न निघलं. धन्यवाद संदीप भाऊ. संदीप भाऊ हे अतिशय संदीप भाऊ धोंडजी पोपळगट म्हणजे आमचे मामा हे खूप कष्टाळू माणसं आहेत. संदीप भाऊ हे सकाळी उठणे, भाजीपाला विकणे व ड्युटी करणे आणि तिथून येऊन सुद्धा शेताकडे लक्ष देऊन इतक्या चांगल्या प्रकारे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद संदीप भाऊ.